या 7 गोष्टी स्मार्ट लोक करणं टाळतात. त्यामुळे ते नेहमी इतरांपेक्षा पुढे असतात आणि यशस्वी होतात. लगेच बघूया या 7 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते. सर्वात आधी, स्मार्ट व्यक्ती म्हणजे कोण? तू नक्की कशाच्या स्मार्टनेस बद्दल बोलतेस? असा प्रश्न पडला असेल ना? आज आपण दिसण्याच्या स्मार्टनेस बद्दल या व्हिडिओमध्ये नाही बोलणार आहोत. आपण बोलणार आहोत मेंटल स्मार्टनेस बद्दल. ती स्मार्ट व्यक्ती म्हणजे अशी जी केवळ बुद्धिमान नसते, तर तिच्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोन, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स आणि योग्य निर्णय क्षमता हे गुण असतात. स्मार्ट व्यक्तीचे विचार आणि कृती दोन्ही समतोल असतात आणि ती परिस्थितीनुसार ठरवते की प्रतिक्रिया कशी द्यायची. मुळात ना आपण सगळेच स्मार्ट आहोत. अधेमध्ये काय होतं की आपण म्हणजे इन्क्लुडिंग मी सुद्धा या ना 7 गोष्टी ज्या मी पुढे सांगणार आहे त्या टाळायला विसरतो. पण हरकत नाही, हा व्हिडिओ म्हणजे आपण स्वतःला दिलेला एक रिमाइंडर आहे असं म्हणूया. आपल्याला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करताना नेमकं काय टाळायचं याचा रिमाइंडर. एक मस्त खुणगाटच बांधून ठेवूया. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी स्मार्ट लोकांचं एक सिक्रेट सांगणार आहे, ज्यामुळे आपला स्मार्टनेस कधीच कमी होणार नाही. चला लगेच विषयाला सुरुवात करूया. 1. स्मार्ट व्यक्ती अनावश्यक वादात अडकत नाही. स्मार्ट लोक प्रत्येक गोष्टीत आपलं मत देत नाहीत आणि कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालत बसत नाहीत. त्यांची स्वतःची मतं असली तरीही कुठे, कधी आणि किती बोलायचं यावर ते स्पष्ट असतात. त्यांना माहिती असतं की जिंकण्यापेक्षा समजूतदारपणा असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांवरच आपली ऊर्जा खर्च करतात. 2. प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या घेत नाहीत. जेव्हा कोणी त्यांच्यावर टीका करतं तेव्हा ते दुखावले जातच नाहीत असं अगदी नाहीये हा, पण ते त्या टीकेला पर्सनली घेत नाहीत. ते टीकेकडे एक फीडबॅक म्हणून बघतात आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्याने काय होतं, समोरच्याने खरंच जर चुकीच्या पद्धतीने टीका केलेली असेल, मात्र त्यात तथ्य असेल तर आपल्याला तसे बदल करता येतात आणि आपला फायदाच होतो. आणि तसं नसेलच तर प्रत्येकाला खुश करणं अशक्यच आहे, याचीही त्यांना जाणीव असते. 3. स्वतःला नेहमी बिझी ठेवत नाहीत. येस, यशस्वी असलेली स्मार्ट व्यक्ती नक्कीच बिझी असणार असं आपल्याला वाटतं, पण स्मार्ट लोक व्यस्त राहणं म्हणजेच प्रोडक्टिव्ह राहणं असं मानत नाहीत. ते त्यांच्या वेळेचं योग्य नियोजन करतात आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात, प्रायोरिटाईज करतात. म्हणजेच थोडक्यात काय तर सतत आपण बिझी आहोत असं दाखवण्यापेक्षा प्रोडक्टिव्हिटीवर फोकस करणं हा एक स्मार्ट अप्रोच ठरतो. 4. पैशावरच अवलंबून राहत नाहीत. यशस्वी लोक पैसे कमावतात, पण ते केवळ पैशांनीच आनंद मिळतो हे मानत नाहीत. त्यांना माहिती असतं की नाती, आरोग्य, मानसिक शांती याला पैशांइतकंच महत्त्व आहे. म्हणूनच ते वर्क लाईफ बॅलन्सला महत्त्व देताना दिसतात. पुढे जाण्यापूर्वी मला सांगायला खूप आनंद होतोय की चिन्मयी राज या आपल्या यूट्यूब चॅनलचे 1000हून जास्त सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि हे अर्थातच तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे शक्य झालंय. त्यासाठी खूप खूप अगदी मनापासून थँक्यू. कायम असंच आपण एकमेकांसोबत राहूया, एकत्र ग्रो होऊया. 5. ते स्वतःच्या चुका लपवत नाहीत. स्मार्ट लोक स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतात आणि त्यातून शिकतात. त्यांना माहिती असतं की स्वतःला फसवण्यापेक्षा चूक मान्य करून सुधारलेलं कधीही चांगलं. त्याने आपल्याच अनुभवामध्ये भर पडेल. ते चुकांकडे एक लर्निंग अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात. 6. निराशाजनक लोकांमध्ये वेळ घालवत नाहीत. स्मार्ट लोक समाजाला, त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींना नेहमी मोटिवेट करत असतात, मात्र त्यांच्यामध्ये ते अडकून पडत नाहीत. तसंच ही लोक अशा लोकांपासून लांब राहतात जे सतत नकारात्मकता पसरवतात, तक्रारी करतात आणि इतरांना खाली खेचतात. ते स्वतःला सकारात्मक लोकांमध्ये ठेवतात, कारण त्यांना माहिती असतं की आपला आजूबाजूचा परिसर हा आपल्या मानसिकतेवरती परिणाम करत असतो. 7. सतत इतरांशी तुलना करत नाहीत.
स्मार्ट लोक स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात आणि इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करत नाहीत. त्यांना माहिती असतं की यश हा एक वैयक्तिक प्रवास आहे आणि प्रत्येकाची वाटचाल ही वेगळी असते. आता बघा, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या वाटचालीतून शिकण्यासारखं नक्कीच काही ना काहीतरी असतं. पण सतत कंपॅरिझन न करता जेव्हा आपण स्वतःचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखतो आणि त्यानुसार आपली स्वतःची स्ट्रॅटेजी आखतो, ते नक्कीच जास्त फायदेशीर ठरतं. थोडक्यात काय, तर कंपॅरिझन पेक्षा इन्स्पिरेशन घेऊया. आणि एक एक्स्ट्रा पॉइंट पण सांगणार आहे, कारण तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता. 8. मीच का, माझ्यासोबतच का, असे प्रश्न विचारणे. जे काही प्रसंग त्यांच्यासोबत घडतात, अनुभव येतात, त्यांचा हे लोक मोकळेपणाने स्वीकार करतात. मीच का, माझ्यासोबतच का, असे प्रश्न ते विचारत नाहीत, कारण त्यांच्या ऐवजी कुणीही तिथे असतं तरीही तेच झालं असतं असं ते मानत असतात. त्यामुळे मीच का, माझ्यासोबतच का, अशा इरॅशनल म्हणजेच तर्क नसलेल्या विचारांमध्ये ते अडकून बसत नाहीत. त्यामुळेच ते इतरांपेक्षा लवकर लेट गो सुद्धा करू शकतात. त्यांना माहिती असतं जे घडलं आहे त्या गोष्टी आता बदलणार नाहीत. माझा त्या बाबतीतला अस्वीकार हा मलाच सर्वाधिक त्रासदायक ठरणार आहे आणि वेळखाऊ सुद्धा. आता खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असं काही ना काहीतरी घडलेलं असणार आहे, जेव्हा आपल्याला साहजिकच माझ्याच बाबतीत असं का घडलं असं वाटून गेलंच असणार. आणि ते वाटणं ही एकदम नॅचरल आणि साहजिक आहे. म्हणूनच आता मी जे सांगेन ते प्लीज लक्षपूर्वक ऐका. हे 8 पॉइंट टाळून आपण 100% स्मार्ट असं बनू शकतो का? किंवा माझ्याकडून यातली आता एकही चूक व्हायला नको असं आपण म्हणायचंय का? तर अजिबातच नाही. स्मार्ट व्यक्ती पण माणूसच असते ना. मग कधीतरी 19-20 होणारच, त्यात प्रॉब्लेम काहीच नाही. यातल्या चुका तर प्रत्येकाच्या हातून कधी ना कधीतरी झाल्याही असतील आणि मग पुढेही होणारच आहेत. पण मग चुका होऊन पण स्मार्ट व्यक्तीचा स्मार्टनेस कमी न होण्यासाठी काही आहे का? येस. चला तुम्हाला स्मार्ट लोकांचं एक सिक्रेट सांगते. ते स्वतःवर कधीच गिवअप करत नाहीत आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करत राहतात. कसं? तर एक गोष्ट करायची, ती म्हणजे आपण जे काही वागतोय, बोलतोय, करतोय त्याबद्दल अवेअर राहायचं. 24 तास आपण असं अवेअर राहू शकत नाही, पण दिवसातून थोडा वेळ काढायचा. स्वतःकडेच ॲज अ थर्ड पर्सन बघायचं. आता माझं काही चुकतंय का? मी काही वेगळ्या प्रकारे सिच्युएशनला हँडल करू शकतो का? असे योग्य प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय लावायची. असं आत्मपरीक्षण अधेमध्ये करत राहायचं. त्याने आपण अधिकाधिक रॅशनल आणि स्मार्ट व्यक्ती बनतो. सेल्फ ॲनालिसिस करायला आणि ॲज अ थर्ड पर्सन स्वतःकडे बघायला शिकलो की आपण जणू काही एका वेगळ्याच जगात प्रवेश केलाय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि याआधीही मी जे सांगितलेलं की जी व्यक्ती स्वतःला ओळखायला शिकते तीच इतरांनाही समजून घेऊ शकते. म्हणूनच मी पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे सेल्फ ॲनालिसिस आणि स्व ओळखच्या टेक्निक्सचा. आज आपण 8 गोष्टी बघितल्या ज्या आपल्याला स्मार्टली टाळता येतील, ज्याने आपला स्मार्टनेस अजून वाढेल. तुम्हाला यातला कोणता पॉइंट सगळ्यात जास्त आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयांचे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप प्रेम. पुन्हा भेटू पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.